हा व्हिडिओ बघा, या व्हिडिओमध्ये त्या बैलाचा डोळा अक्षरशः फुटलेला आहे आणि तो फुटलेल्या डोळ्यातून घळाघळा रक्त वाहत आहे। तो बैल शांतपणे उभा आहे, का तर त्याला बोलता येत नाही ना, तो तुम्हाला सांगू शकत नाही ना की बाबा माझा डोळा फुटलाय, आता मी काय करू। ह्याच ठिकाणी जर एखाद्या व्यक्तीचा डोळा फुटला असता तर किती 1760 लोक त्या ठिकाणी उपलब्ध झाले असते, त्या व्यक्तीला लगेच दवाखान्यात नेलं असतं, ऑपरेशन केलं असतं। ज्या व्यक्तीमुळे तो डोळा फुटला त्याच्यावरती कारवाई केली असती, ऍक्शन घेतली असती, त्याला बदलडं असतं। परंतु त्या प्राण्यांचं काय, त्यांनी कोणाला सांगायचं, त्यांच्यासाठी कोणी लढायचं, कोणी उभा राहायचं। त्यांच्यासाठी आपणच उभा राहायला पाहिजे, आपणच लढायला पाहिजे, आपणच त्यांना या त्रासातून वाचवायला पाहिजे। एवढा मोठा डोळा फुटलेला असताना देखील तो बैल गप्प उभा आहे आणि आपण बैलासारखे त्याच्याकडे बघताना देखील गप्प उभा आहोत। खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्यात आणि जनावरात आता काही फरक राहिला नाही। आपण माणसं म्हणून वागण्यात कमी पडायला लागलो, आपण जनावरांपेक्षाही खालच्या थराचे वागणूक त्या लोकांना द्यायला लागलो होतं। म्हणूनच सांगतो, थोडा माणूस म्हणून विचार करा, थोडी ती गोष्ट जी त्यांच्यासोबत घडते ना ती स्वतःवरती घडल्यावरती आपली रिएक्शन काय असेल ह्याचा विचार करून नक्की सांगा बरं का।